भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड चालू असून तृतीय खंडातील भाग दुसरा आज आपण सुरुवात करणार आहोत. भाग दुसऱ्यामधील चॅप्टर पहिला आहे भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी. इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकविले हा आपण आज चॅप्टर घेणार आहोत. तर अगोदर आपण समर्पण घेतोय. सुख बुद्धानुमुपादो सुखास धम्म देशना सुखा संघस्स सामगी समागान तपो सुख. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194 अशा प्रकारे आपण समर्पण घेतलेलं आहे आणि भाग दुसऱ्याला सुरुवात करतो. भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी चॅप्टर पहिला. इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकविले. भगवान बुद्धाची शिकवणूक कोणती त्या प्रश्नासंबंधी त्याच्या कोणत्याही दोन अन्वयात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही. काहींच्या मते धम्मासंबंधी हा त्याच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे, तर काहींच्या मते त्यात विपश्यना म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम महत्वाची आहे. असे दोन मत इथं आपल्याला जाणवतात. तर काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षितांनाच सांगावयाचा गुप्त मंत्र, तर इतरांना तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटते. तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो. काहींच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे, म्हणजे तिच्यातून काही मिळत नाही अशा प्रकारची. काहींच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे. काहींच्या मते तो केवळ गूढवाद आहे. काहींच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे. काहींच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पद्धतशीर विरोध शिकवणारे ते शास्त्र आहे. असे विविध लोकांचे विविध मत इथं आपण पाहत आहोत. बौद्ध धम्मासंबंधीचा आणखी पुष्कळ भिन्न मतांचा संग्रह करता येईल. म्हणजे असे पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारचे आपापल्या परिणाम, व्यक्ती तितक्या, प्रकृती तशा पद्धतीने. ही मत भिन्नता आश्चर्यकारक आहे, कारण याच्यामध्ये धम्मामध्ये सुद्धा वेगवेगळ्या शाखा पडल्या, बुद्ध धम्मामध्ये सुद्धा वेगवेगळ्या शाखा पडल्या होत्या. हीनयान, वज्रयान, पुढे काही तंत्रयान, अशा विविध खूप
पुष्कळ शाखा पडलेल्या आहेत की आज जे सर्वच लोक जे आपापल्या पद्धतीनं जे काही पूजा अर्चा करतात ते सर्व या बुद्ध धर्मातूनच उत्पन्न झालेलं आहे, परंतु त्यांनी इकडचं अस्तित्व तोडलेलं आहे आणि स्वतःचं अस्तित्व वाढवलेलं आहे. यापैकी काहींच्या मते एकांगी विचारवंताची आहे असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धर्माचे सार समाधी, विपश्यना किंवा दीक्षितांनाच प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक. म्हणजे या सर्व मिळून बौद्ध धर्माचं तत्वज्ञान आहे. जसं हत्तीचं उदाहरण घेऊया आपण. ते आंधळे गेले होते हत्ती बघायला आणि त्या हत्तीला त्या आंधळ्या ज्याच्या हाती जो पाठ लागला तसा तो हत्ती सांगत होता. ज्याच्या हाताला पाय लागला तो म्हणे हत्ती खांबासारखा, ज्याच्या हाताला त्याची शेपूट लागली तो म्हणे खराट्यासारखा, ज्याच्या हाताला सोंड लागली तो म्हणे मुसळासारखा, ज्याच्या हाताला कान लागला तो म्हणत होता हत्ती सुपासारखा. अशा प्रकारची तशीच गत या भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी सुद्धा आहे. दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्ध धर्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनांचा परिणाम होय. या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नसतो. त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा असतो. त्यामुळे तेवढे काही आत्मीयतेने तेवढं सखोल काय करणार नाही. ज्ञान त्यांनी त्याचं लिखाण केलं असेल किंवा अभ्यास केला नसावा. त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धर्माचे अभ्यासक नसतात. ते काय बौद्ध धर्माचे मुख्य अभ्यासक नाहीत म्हणून त्यांना एवढा जिव्हाळा वाटतात. धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानवशास्त्र त्याचेही ते अभ्यासक नसतात. प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगावयाचा नव्हता काय? मग असा उलट प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धर्माचे विद्यार्थी दोन मुद्द्याचा अहवाल देतात. ते म्हणतात, काय म्हणतात? भगवान बुद्धाने अहिंसा शिकविली, भगवान बुद्धाने शांती शिकविली. त्यांना आणखी असा प्रश्न केला की भगवान बुद्धाने त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय? तर परत सांगतात, भगवान बुद्धाने न्याय शिकविला काय? भगवान बुद्धाने प्रेम मैत्री शिकवली काय? भगवान बुद्धाने स्वातंत्र्य शिकवले काय? भगवान बुद्धाने समता शिकवली काय? भगवान बुद्धाने बंधुता शिकवली काय? भगवान बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो काय? बौद्ध धर्माची चर्चा करताना हे प्रश्न प्राय क्वचितच उपस्थित केले जातात. लेखक म्हणतात, माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता. या सर्वाचा तर्क काढून बाबासाहेब सांगतात की माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता. तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकली आहे.
हे जे प्रश्नावरचे त्या सर्वांचे उत्तर भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये आहेत, मिळतात. अशा प्रकारे भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकवले हा भाग इथे आपण हा चॅप्टर इथे थांबूया. आणि सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब मंगल रखंतु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोंती भवंतु ते. साधू साधू साधू. मंडळी, या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भगवान बुद्धाचा धम्म प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा. भगवान बुद्धानं सांगितलं होतं, चरक भिकवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. मग आपलं कर्तव्य नाही काय? आपण सुद्धा भगवान बुद्धाचं हे कार्य आपल्या हातून घडवावं. आपण या चॅनलला, गंभीर खंडारे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करावं, शेअरसुद्धा करावं आणि आपल्या कॉमेंटसुद्धा द्याव्यात ही अपेक्षा करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.